दोन्ही संघ जर समान ताकदीचे आहेत, गोलंदाज तोलामोलाचे आहेत, तितक्याच ताकदीचे फलंदाज, परंतु यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळेल. ग्राह्य धरली जाते कारण त्यांनी प्रत्यक्ष मैदानाच्या आतमध्ये काय घडतं हे त्यांनी जवळून पाहिलेलं असतं. हो, परंतु यावेळेस बॉलला उडवलंय खूप उंच, पाहिजे तितकी लांबी मिळाली नाही. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल झेल मध्ये. श्रीकांत पाटील या संघाचा परफॉर्मन्स आपला दाखवलेला आहे. यावेळेस चांगला चेंडू होता. यावेळेस किंग त्यांच्या माध्यमातून मी पाहिलेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट चेंडूंची जणू काही मालिका सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने निर्धाव हो, यावेळेस भन्नाट वेगाचा चेंडू होता. काय गोलंदाजी केली जाते, तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेमध्ये आतापर्यंत कुठलंही निर्धाव षटक पाहायला मिळालं नाही, परंतु यावेळेस बॅटची कडा घेतली आहे आणि यावेळेस एक सिंगल येते आहे. या दरम्यान सज्ज असेल आकाश, एक उंच पुरा असा आयकॉनच्या लेवलचा असलेला हा प्लेयर, सोलापूर जिल्ह्यामधील एक गुणवान असा गोलंदाज. या दरम्यान पुन्हा एकदा आकाश राईट आर्मवर. रोहित मोठा फटका खेळायचा प्रयत्न, इनसाइड एज लागून फाईन लेगच्या दिशेने गेला चेंडू, निश्चित दुसऱ्या धावेचे पलायन गेलाय. त्या दरम्यान बघता सज्ज असेल फलंदाजीसाठी रोहित. आकाश गोलंदाजी घेऊन राईट आर्मवर, शॉट ऑफ लेन, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. पाहूया फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय आणि कीपरचा थोडासा जाय बंद झालेला आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र स्लोअर ऑफ कटर. पाहूया उंच उंच गेलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षक त्या खाली. मोठा ज्ञानेश्वर सर, ज्ञानेश्वरला तर एक मोठी विकेट घेतली. रोहितला बाद केलंय. पुन्हा एकदा सज्ज असतील राईट आर्मवर दूर चोरचे, पुन्हा एकदा असतील. यावेळेस मात्र ज्ञानेश्वर सर. पाहूया यावेळेस टॉप एज शॉट दरम्यानच्या दिशेने पुन्हा एकदा फलंदाज बाद.